विठ्ठला 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 स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला ओ ठोका 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 चार वेदाचा फुलवरा मांडला ओ शास्त्र पुराणे अनुवादिती तुझ्या गोंधळा ओ उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो जीव शिव संभळ घेऊनी आनंदे नाचती ओ 88 सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती ओ 33 कोटी देव चामुंडा 33 कोटी देव चामुंडा उदो उदो बोलती ओ उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार शुभम महाराज खूप लहान होता त्यावेळेस तो पखवाज होता माझ्या कीर्तनात बरं का म्हणजे साधारण 20 वर्ष तरी झाले असते 15-20 वर्ष 20 वर्षाच्या पुढे शुभमच्या गालावर दाढी नव्हती वाटावं मिशा नव्हती पण मला वाटतं आचार्य झाल्यापासून त्यानं काय पखवाजाला हात लावला नसेल काय विशेष आहे शुभमदा काय देऊ रे तुला हां बघा तुम्ही जर साधक असाल ना ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला नॅचरल होते बरं का पण प्राप्त झालेलं ज्ञान तुम्हाला स्वर्गालाच नेलं असं नाही ते नरकाला सुद्धा नेऊ शकतं आहे का नाही संपत्ती कमवणं सोपं आहे हो जोपासना करणं खूप अवघड आहे तसं ज्ञान प्राप्त करणं सोपं आहे पण त्या ज्ञानाची परिभाषा कळून घेणं फार अवघड आहे आमचे बाबा कायम सांगायचे तुम्ही जर साधक असाल तर ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला नॅचरल होते पण प्राप्त झालेलं ज्ञान तुम्हाला स्वर्गालाच नेईल असं नाही ते नरकाला सुद्धा नेऊ शकतं याचं कारण काय तर याचं कारण आता नीट ऐका तुम्ही सर्व वारकरी लोक आहात तुम्ही जर साधक असाल तर ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला नॅचरल आहे पण नॅचरल प्राप्त झालेलं ज्ञान हे तुम्हाला नरकाला नेऊ शकतं असं का म्हटले तर ज्ञानाच्या पोटी अहंकार आहे बऱ्याच ज्ञानी लोक अहंकारामुळे मेलेत
काहींना ज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञान फक्त लोक धुण्यासाठी वापर करतात. ते बरेच हबप आहे. माझे शब्द नीट ऐका. ज्ञानाच्या प्राप्तीनंतर तुम्हाला अहंकार तयार झाल्याशिवाय राहत नाहीत. पण आमचे बाबा कायम सांगायचे, ज्ञानाच्या प्राप्तीनंतर जर तुम्हाला अहंकार तयार झाला तर ते ज्ञान तुमच्यासाठी विष आहे. ज्ञानाच्या प्राप्तीनंतर जर अहंकार तयार झाला तर ते ज्ञान तुमच्यासाठी 100% विष आहे. पण ज्ञानाच्या प्राप्तीनंतर जर तुमच्याकडे नम्रता तयार झाली तर ते ज्ञान 100% तुमच्यासाठी अमृतच आहे. महाराज ध्यानात ठेवा. तर ज्ञानाने अमृताची प्राप्ती करा, अहंकाराची प्राप्ती करू नका. भगवंत तुमच्यासाठी आपोआप दार उघडून तुम्हाला जवळ घेतल्याशिवाय राहत नाही. ही ताकद नम्रतेची. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी का बोलतोय तर प्रथमतः साधकाच्या जीवनात नम्रताच असावी. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. या पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. महायोगपीठे तटे भीमरथ्यावरं पुंडलिकाय दातु मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. जयाचे जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म जनार्दन मूर्ती. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संताच्या, वार करी संता. या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, वार करी संताच्या, या वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, वार करी संताच्या. विठ्ठला 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 विलंबी. विठ्ठला 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 विठ्ठला. ओ विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला धागिनाचा धागिनाचा धागिना ढाला 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 ढाला. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्तीदासु अवधारी जोजे तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडाई का झडझडो निवहिला निघ हे भक्तीचे वाटे लाग तरी पावसी अव्यंग निजधाम माझे आत्मरूप श्री गणेश स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वर्णानामार्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायक हो कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर 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 तया तया नमस्कार बरोबर न पाह्या ती कुळाचा विचार न पाह्या ती कुळाचा न पाह्या ती कुळाचा विचार न पाह्या ती कुळाचा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार तया नमस्कार वारंवार वा वा फारच सुंदर हं? चुकीचं यायला सुद्धा कृपा लागते महाराज बरोबर येणं विशेष काही नाही चुकीचं यायला कृपा लागते आणि चुकल्याशिवाय बरोबर येत नाही काय म्हणणं आहे तुमचं हे उद्याचे कीर्तनकार उभे आहेत एवढे पण बघा लहान लहान लेकरं आहे का तुम्ही कोणी पाहिले ज्ञानोबा कोणी पाहिले तुकोबा संत सावतामाळी गोरा कुंभार चोखा महाराज कोणी पाहिले का हो? नाही पाहिले ना का पाहिले नाही पण तुम्हाला एक सांगतो या लहान लेकरांच्या नजरेत नजर टाकून बघा आई भवानीची शपथ सांगतो तुम्हाला ह्या लेकरांच्या नजरेत ज्ञानोबरांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही ही ताकद वारकऱ्याची या असले लेकरं पाहिल्यावर मला वाटतं बा पुढं संप्रदाय चालल म्हणून काही गावात आहे ना टाळ वाजवायलाच भजनी राहिले नाही जुन्यांनी नवीन होऊनच दिले नाही आमच्याकडे हां हो काय म्हणणं आहे हां काशीनाथ बाबा भाऊसाहेब बाळासाहेब महाराज अकोलकर बाबा तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे आपल्याला जेवढं येतं ना तेवढं ह्या लेकरांना विनामूल्य देत चला हां तर तुम्हाला उद्या मौतीला भजनी राहतील तुम्ही जर ह्या पोरायला शिकवलं नाही तर तुम्हाला मौतीला डीजेच आणावं लागणार आहे शांताबाई हां काय म्हणणं आहे पोरं तयार झाले तरच तुम्हाला उद्या मौतीला भजनी भेटणार आहे पोरं जर तयार झाले नाही टाळ पखवाज जर वाजले नाही तर तुम्हाला मौतीला सुद्धा शांताबाईचं आणावं लागेल डीजे आहे का नाही हां काय महाराज कुठं नेऊन ठेवला संप्रदाय तेच काही कळत नाहीत पण असे लेकर पाहिले का खूप आनंद वाटतो किती गाव भाग्यवान आहे तुमचं माळवाड गाव अरे एवढे भजनी तुमच्या गावात आहेत एक वारकरी जन्माला आला ना तो हजारो पिढ्याचा उद्धार करतो दादा ही ताकद वारकऱ्याची आहे गणा ठेवा
कुळात एक साधू जन्माला आला, तो हजारो पिढ्याचा उद्धार करतो. कुळात एखादा गुंडाळ जन्माला येऊ द्या, ते लाखो पिढ्या नरकात घालतं. आहे का नाही? हा, कुंतीला 5 होते, गांधारीला 100 होते. हा, कुंतीला 5 होते, गांधारीला 100 होते. महाभारताचं युद्ध चालू झालं, गांधारीचे 100 होते, पाणी द्यायला कोणीच राहिलं नाही. कुंतीचे 5 होते, मरायचा विषय सोडून द्यावं, केस वाकडा झाला नाही. ही ताकद हरिभक्तीची आहे. विठ्ठल एवढा सुंदर मंडप आहेत, गोड साऊंड सिस्टम लावलेले आहेत, उत्कृष्ट भजनी मंडळ आहेत. आणि गेल्या 50 वर्षापासून श्री क्षेत्र माळवाडगाव, तुमचं माळवाडगाव म्हणजे फार सुंदर गाव आहेत राजा हो. जगाच्या पाठीवर भारत देशासारखा देश नाहीत. भारत देश ऑल द बेस्ट अँड द ग्रेट कंट्री इज द इंडिया, बरोबर की नाही? ऑल द बेस्ट अँड द ग्रेट कंट्री ग्रेट कंट्री आहे. जगाच्या पाठीवर भारत देशासारखा देश नाही. भारताच्या पेक्षा काही देश 100 वर्षांनी पुढे आहेत, पण ते विद्वत्तेनं माग आहेत महाराज. हा, ध्यानात ठेवा. भारत हा महासत्ता करणार, विश्वगुरू बनणार. याचं कारण भारताकडं श्रीमंती, पैशाची श्रीमंती आहे म्हणून तो विश्वगुरू होणार असं नाही. भारताकडं ज्ञानाची संपत्ती आहे म्हणून भारत विश्वगुरू होणार. हे बाकीच साधू संतांचं आहे. जगाच्या पाठीवर भारत देशासारखा देश नाही. भारतामध्ये राज्य खूप आहेत, पण महाराष्ट्रासारखं राज्य नाही. महाराष्ट्रामध्ये जिल्हे खूप आहेत, पण अहिल्यानगर जिल्ह्यासारखा जिल्हा नाहीत महाराज. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुके खूप आहेत, पण तुमच्या श्रीरामपूर सारखा तालुकाच नाहीत महाराज. हो, श्रीरामपूर तालुक्यामध्ये गावं खूप आहेत, तुमच्या माळवाडगाव सारखं गावच मला सापडलं नाही. आहे का नाही? असं सुंदर गाव आहेत बाबासाहेब महाराज. आणि या गावामध्ये आई भगवतीचं कितीतरी वर्षापूर्वीचं मंदिर आहे. भवानी माता मंदिर बघा ना. तिथं गेल्यानंतर मला इतकं कंठ दाटून आला, दाटून कंठ येतो. आहे का नाही? माहेराला आल्यासारखं वाटलं महाराज. ज्यावेळेस आई जगदंबेच्या त्या तेजस्वी मूर्तीसमोर जाऊन उभं राहिलो ना, तर काय सांगावं तुम्हाला महाराज. ध्यानात ठेवा, ह्या आई जगदंबीची कृपा आहे तुमच्यावर. सर्व माळवाड गावच नाही, ह्या पंचक्रोशीवर आई भवानी मातेची कृपा आहे. फक्त ही विसरू नका. आणि त्या कृपेमुळं आज 50 वर्षापासून तुमच्या गावामध्ये या नवरात्री महोत्सव काळामध्ये हा हरिनाम सप्ताह पार पडतोय. हे 50वे वर्ष आहे आणि याचा आजचा हा स्वर्ण महोत्सव आहे. आणि त्या स्वर्ण महोत्सवाच्या योगाने सर्व माळवाडगाव ग्रामस्थ, माझ्या माता भगिनी, युवा मित्र, तरुण बांधव, भीष्मपितासारखी वैरुद्ध मंडळी, टाळकरी, माळकरी, वारकरी आणि पंचक्रोशीतील सर्व हरिभक्त मंडळी एकत्र येऊन काही लोक गरब्यावर नाचतायत. तुम्ही इथं हरिकीर्तन करताय. तुमच्या पुण्याला पारावार नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. आजचा हा दुर्गा अष्टमीचा दिवस आहे. ह्या पत्रिकेप्रमाणे मी तुमच्याकडनं येत, मी तुमचा आजचा पाहुणा कलाकार आहे. ध्यानात ठेवा. हा, पण एक सांगू का महाराज, माझ्या शुभमने मला फोन केला. शुभम महाराजला मी माझं म्हणतो म्हणजे मी काही लटकं बोलतो अजिबात नाहीत महाराज, खोटं सांगत नाहीत. शुभम महाराज मला माझ्या हरिदास सारखा आहेत. शुभम महाराजला मी माझ्या मोठ्या मुलासारखं लहानपणापासून जपलेलं आहे. शुभम महाराजांचा मला फोन आल्यानंतर मी तसं जर पाहिलं ना तर आजचा कार्यक्रमसुद्धा आमचा पिंपळगाव बसवंतला मागितलेला. सकाळी आम्ही इकडे होतो महाराज वैजापूर तालुक्यामध्ये. आणि आत्ता त्यांनी 30 तारीख सांगितली. 30 तारीख सांगितली मला क्विक ॲक्शन, नो प्रॉब्लेम. पण त्यांनी माझ्याशी एक खोटं बोलले. प्रकाशानंदगिरी महाराजांचा कार्यक्रम होता. आज त्यांचंच होता का? आज शुभम महाराजांचा कार्यक्रम होता. हा, म्हणजे आज मुलगा नाही पण बाप आहे जागेवर, आहे की नाही? हा, हो. आता किती भाग्यवान आहे बघा. माझे राम लक्ष्मण एका बाजूला बसले. आज डॉक्टर हरिदास महाराज सुद्धा माझ्यासोबत आलेले आहेत. आमच्या अकोलकर महाराज ज्यांनी आमच्या रामकृष्ण हरी मंदिरामध्ये आमचे बाबासाहेब महाराज आणि अकोलकर महाराज आमच्या शुभम महाराजची रामकथा दमवून टाकली. कोणाला आवडो नाही तर ना आवडो, पण माझा राम दररोज प्रफुल्लित होत होता. त्या कथेत साथ देणारे अकोलकर महाराज, त्यांची इच्छा होती हरिदास महाराजांना घेऊन या. हरिदास महाराजसुद्धा आले. आणि एका बाजूने हरी शुभम आणि दुसऱ्या बाजूने हरिओम ओंकार, आहे का नाही? काशीनाथ महाराज आणि माझे मित्र आदरणीय आमचे प्रमोदजी पाटील आसने साहेब, साळवे पत्रकार साहेब, बबनराव कुटे, बबनरावजी आणि बरीच काही मंडळी. तुम्हाला एक जाताना सांगतो भावांनो, नवरात्रीमध्ये माझं एकच आहे का, मी तुमच्या भावासारखा आहे. मी काय तुम्हाला उपदेश करायला आलो नाही. आई जगदंबेची शपथ सांगतो, काम चांगलं करा. नावासाठी काम कधीच करू नका. पहिला मुद्दा, नावासाठी काम कधीच करू नका. फक्त काम चांगलं करा. नाव आपोआप झाल्याशिवाय राहत नाही. ही चांगल्या कार्याची ताकद आहे. काही लोक असे गावात सप्ताह ठरल्यावर सप्ताहच होऊ द्यायचं नाही, इथून तयारी राहते.
पण एखादा जर म्हणला ना पाटील सप्ताहचं होऊ द्यायचं नाही, मी म्हणतो सप्त्याचाच अध्यक्ष त्याला बनवून टाकायचं. परत झंझटच खतम शुभम दादा. काय म्हणणार महाराज. हा पण तुमचं माळवाडगाव फार सुंदर गाव आहे आणि आई भवानीच्या कृपा आशीर्वादाने आजची सेवा माझ्याकडे आली. त्यासाठी हे बघा तुम्हाला एक जाताना सांगतो, तुम्ही माळवाडगाव ग्रामस्थ माझ्या माता भगिनी सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे. प्रमोद दादांचं तुम्हा सर्वांचंच प्रेम आहे. परंतु तुम्ही मला कार्यक्रम दिला नाही म्हणून मी माऊलीची शपथ सांगतो अजिबातही नाराज नाही. माझं असं मत आहे कार्यक्रम झाले पाहिजे. आता माझं काय, माझं उतार वय लागल्यामुळे मी कार्यक्रमसुद्धा एकदम माझ्या मापात करतो. मी कार्यक्रम जास्त घेत नाही. परंतु तुम्ही मला कार्यक्रम दिला. या ठिकाणी आज सुवर्ण महोत्सव सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये या व्यासपीठावर तुम्ही मला आई भवानी मातेच्या समोर सानप महाराज कीर्तन करण्यासाठी योग्य कीर्तनकार आहेत, ही तुम्ही माझी ह्या कीर्तनातून पावती दिली असं मला वाटतंय. सांगू तुमचं सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे. त्या प्रेमापोटी ही सेवा माझ्याकडे आली, यात काही शंका नाही. पण त्याच्याही पुढचं एक सत्य सांगतो, नीट ऐका. त्याच्याही पुढचं सत्य सांगतो. आज दुर्गा अष्टमी आहेत आणि या दुर्गा अष्टमीच्या निमित्ताने ह्या व्यासपीठावर या सप्ताहामध्ये माझ्या सानप महाराजांचंच कीर्तन व्हावं ही इच्छा माझ्या भवानी मातेची होती, म्हणून ही सेवा माझ्याकडे आलेली. विठ्ठला विठ्ठला यासाठी बाकी सर्व निमित्त आहेत. सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. तुम्हाला द्यायला माझ्याकडे काही नाही आहे, पण सर्व माळवाडगाव ग्रामस्थांच्या चरणावर माझे शतशः प्रणाम. तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे खरंच काही नाही, पण मी जीवनात काही पुण्य केलं असेल तर तेवढंही पुण्य हातात घेऊन माझ्या आई जगदंबेच्या चरणावर समर्पित करून त्या भवानी मातेकड या कार्यक्रमातून तुमच्यासाठी एकच मागणं मागतो की हे भवानी माता, मी कमवलेलं पुण्य तुझ्या चरणावर समर्पित करून त्या बदल्यात तुझ्याकडे एकच मागणं मागतो की माझ्या माळवाडगाव ग्रामस्थांना, माझ्या माता भगिनींना, या सप्ताह कमिटीतील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व भजनी मंडळाला आई जगदंबे भवानी माता उदंड आयुष्य दे, निरोगी शरीर दे आणि तुझं या सप्ताहाचं पवित्र धर्मकार्य यांच्याकडून एक जन्म नाही जन्मोजन्मी घडून घे एवढं मागणं मागतो. यांची इडापिडा जाऊ दे, यांना बळीचं राज्य येऊ दे आणि या सप्ताह उत्तरोत्तर अखंड मोठा होत जाऊ दे एवढं मागणं तुझ्याकडे मागतो आणि मी माझ्या सेवेकडे वळतो. महाराज विठ्ठला विठ्ठल. थकलेलो खूप होतो पण साऊंड सिस्टमलाही खास आहे महाराज. साऊंड सिस्टमसाठी टाळी वाजव सर्वांनी एकदा. एकदम ऑल द बेस्ट अँड द ग्रेट साऊंड सिस्टम. खरंच चांगली, राग पाहू नका. आहे का नाही, किती गोड आहे महाराज. थोडं बोललं तरी आवाज निघतो महाराज. त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्या शुभम दादाला, हरिदास महाराजांना, माझ्यासोबत आलेले आमचे दत्तात्रय महाराज वाणी उत्कृष्ट प्रतीचे ज्ञानेश्वरी वाचक आहेत, तुकाराम गाथा वाचक आहेत, भजनी आहेत, हार्मोनियम वादक आहेत, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत. ते दत्तात्रय महाराज वाणी ते माझ्यासोबत आले, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व बालगोपाळांना अंतकरणापासून सादर प्रणाम करतो आणि सेवेकडे वळतो. सेवेचा आजचा 9वा दिवस आहे, बरोबर ना. आज दुर्गा अष्टमी आहेत आणि ही सेवा माझ्याकडे आली. त्या निमित्ताने जो आपण अभंग निवडलेला अभंग नाथ महाराजांचा आहे, हा अभंग माझ्या खरंच पाठ नाही. मी शुभमला विचारलं, म्हणलं खरे दादा अभंग कोणता घ्यायचा, आणि घ्या कोणता. अरे कोणता घ्यायचा म्हटल्यावर कालचे जे कीर्तनकार होते महाराज, तुमच्या पूर्ण सप्ताहामध्ये अतिशय विद्वान कीर्तनकार होते महाराज कालचे. ध्यानात ठेवा. प्रमोद महाराज जगताप. टाळी वाजव महाराजांसाठी एकदा. प्रमोद महाराज जगताप माझे जुने मित्र. 1981, 82, 83 सालची आमची मैत्री होती. ज्यावेळेस ते पुण्यात राहत होते ना महाराज बबनराव, त्या पुण्यात राहत होते त्यावेळेस त्याच्या सदानंद गुरुजी, त्या किसनबाबा साखरे, त्याच्यानंतर तुकाराम शास्त्री करजुलेकर, त्याच्यानंतर तुमचे मधुकर बाबा शिंपी, या शिक्षकांचा वर्ग होता ना त्यावेळेस. एवढंच नाही, ढोक बाबा आणि नामदेव महाराज पठाड्यांच्या 1-2 वर्ष आधीचे पाठातले अधिकारी विद्यार्थी अवस्था ज्यांची होती ते कालचे कीर्तनकार म्हणजे प्रमोद महाराज जगताप. प्रमोद महाराज अतिशय विद्वान महात्मा, अतिशय शांतीब्रह्म महात्मा. विद्वत्तेला तोड नाहीत महाराज. फक्त काही कारणामुळे विद्वानाच्या स्तुतीतून विद्वत्ता ऐकण्यासाठी सुद्धा विद्वानच लागतात. माझा जाहीर आरोप आहे. 1999ला एक कीर्तनाचा व्यासंग बिघडला. एक कीर्तन खड्याळ कीर्तनकार कीर्तन व्यासपीठावर आला आणि तिथून पुढे कीर्तनाचा व्यासंग बिघडला. पण महाराज ज्ञान भक्ती विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवाराव्या, जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा माझ्या मालकाच्या घरची, या संताच्या घरची मर्यादा महाराज त्या काळात होती.
आणि त्या काळामध्ये जीवनसुद्धा अतिशय ज्याला म्हणतो ना अवस्थेच्या पलीकडचं जीवन जगत होते महाराज. ढोकबाबांना त्यानं नामदेव महाराज पाठाडे यांना सत्यगाव ते पाठवता मी सायकलवर घेऊन जात होतो ज्यावेळेस सप्ताह चालू झाला. तुका म्हणे संत सेवा हीची देवा उत्तम, आणि ती सेवा मला कामी आली. प्रमोद महाराज जगताप म्हणजे अतिशय विद्वान महात्मा, शांतीब्रह्म एकनाथ महाराज अतिशय सौजन्य, शीलता, धैर्यता आणि खरं साधक व्यक्ती आहेत महाराज. अशा महात्म्याचं काल कीर्तन झालं. मी शुभम महाराजांना म्हणलं, महाराज माझं नाव जर सांगितलं असतं तर तुम्हाला त्यांनी कडकडून मिठी मारली असती. विठ्ठल विठ्ठल. अशा महान महात्म्यांच्या चरणावर समर्पण करतो. आजचा जो अभंग निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. हा अभंग तसा जोगव्याचा अभंग आहे. आता जोगव्याचे प्रकार आहेत बरं का. काही जोगवा मागण्या, काही जोगवा गायन केलेला आहे काही मागण्यासाठी, काही जोगवे देण्यासाठी आहे, आणि काही फक्त देवीचा जय जयकार करण्यासाठी अभंग तयार केलेले आहेत नाथ महाराजांनी. आता नाथ महाराज कोण? पैठण निवासी असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, ज्यांना वारकरी संप्रदायाने शांतीब्रह्म उपाधी दिलेली आहे. ध्यानात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये ज्या एकनाथ बाबांना शांतीब्रह्म म्हणतात, त्या एकनाथ बाबांनी समाजाला जेवढ्या शिव्या दिल्या तेवढ्या शिव्या आजचा एकही कीर्तनकार देऊ शकत नाहीत महाराज. बरं, त्या शिव्या तालबद्ध दिल्या बरं का, अशा आडदांड शिव्या दिल्या नाही, आहे का नाही. नामा विनमुख सर्पाचे ते बिळ, नामा विनमुख नाथ बाबा म्हणतात, नामा विनमुख सर्पाचे ते बीळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे लाव जळो त्याच्याची ने, यातना भोगणे यमपुरी हरविन कुणी नाही, सोडविता पुत्रबंधू कांता. कोणता अभंग आहे हा? हरिपाठातला आहे, माहिती आहे काय कशंद? हा हरिपाठातला अभंग आहे. हा नाथ महाराजांच्या हरिपाठातला आहे. आता तुमचा हरिपाठ पाठ नसला चालेल, पण इथं उभं राहून बोलतो त्याचे हरिपाठ पाठ पाहिजे. एखादा कीर्तनकार जर तुम्हाला म्हणत असेल ना, समजा तुम्ही एखाद्या बोवाला फोन केला, आम्हाला तारीख पाहिजे, तो जर म्हणला ना 21,000 लागतात, तर तुम्ही म्हणा 25 घे, पण 1 तास आधी ये. कुठलाही वारकरी संप्रदायातला कोणताही कीर्तनकार, आता यांनी येत ना महाराज बोलत नाही, मी शूटिंग चालली आहे, पण एक बोलतो महाराज, जिथं व्यवहार असतो तिथं परमार्थ नसतो, जिथं परमार्थ असतो तिथं व्यवहार अजिबात नसतो. ही ताकद परमार्थाची. हे जर 2-2 तासाचे 50-50 हजार मागत असतील तर खरे परमार्थ बुडवे हे लोक आहेत महाराज, हे लोक आहेत. आणि त्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे काही पापी आहेत. आपले नाचू नका हे माझं मत नाही, जरूर नाचा. मी घेणाऱ्यावरच जळत नाही, देणाऱ्यावर जळत नाही. 56 वर्षाचं वय आहे. 94ला कीर्तनकार झालो आणि आज 2025 आहे. 94 ते 2025 या काळात किती पैशावाले मेले आणि त्यांचे दावे मी केले. अरे खरं शपथ सांगतो, नाशिक जिल्ह्यात मी दाव्याला फेमस आहे. काही जळाव वृत्तीचा असल्यामुळं हे मला सप्ताहाला बोलवत नाही काही, पण मी काय भिकारी नाही ना, मला पैसेच कमवायचे नाही, त्याच्यामुळे मला काय बोलवलं पाहिजे, काही नवस नाही. हो 56 वर्षाचं वय, पण आजही आमच्या हरिदास महाराजांनी सांगितलं, रात्री 2 वाजता कीर्तनाहून आल्यावर ते जर म्हणले उसाला पाणी लावायचं, बारेवर तुम्हाला उभं राहावं लागेल, तरी आपली तयारी महाराज. एखाद्याला डेअरिंगमध्ये आला ना तरी आपण 2-2 हात त्याच्याशी करू शकतो. असंही शरीर आजही माझं काय म्हणा, ही देवानं दिलेली दैवी संपत्ती आहे, ध्यानात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, जास्त दिवस जगायचं असेल ना, अरे तुम्ही कधी स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतन करू नका, तुमचं आयुष्य वाढल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही सहज चालता चालता जर दुसऱ्याची निंदा केली तर ही सायन्स नाही, आध्यात्मिक सायकोलॉजी आहे. तुम्ही सहज जरी दुसऱ्याची निंदा केली तरी आपलं आयुष्य कमी झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद निंदेची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मी निंदा करत नाही, मी वस्तुस्थिती सांगतो. सानाबाबाला कीर्तन द्यायचंय, सानाबाबा म्हणला ना 21,000 लागते, सानाबाबाला म्हणायचं 25 घे, पण 1 तास आधी ये. 1 तास आधी बोलवायचं. देवीच्या मंदिरात पलंग टाकायचा, पलंगावर गादी टाकायची. सानाबाबा गाडीतून उतरला का त्याला पलंगावर बसायचं, आणि मग सानाबाबाला म्हणायचं तू 21 म्हणत होता, आम्ही तुला 25 देणार आहे, 4,000 वाढवा काचे द्यायचे. तर 4,000च्या बदल्यात तू आम्हाला 5 हरिपाठ म्हणून दाखव, तर तुला कीर्तन. शुभम बाबा कोणकोणते? ज्ञानोबरायांचा हरिपाठ, नाथ महाराजांचा हरिपाठ, तुकाराम महाराजांचा हरिपाठ, नामदेवरायाचा हरिपाठ आणि निवृत्तीनाथ दादाचा हरिपाठ. 5 हरिपाठ म्हणायला लावायचे कीर्तनकाराला. तो जर म्हटला मग 5 पाठ नाही, मग 4 म्हण. नको तो 4ही नाही, मग 3 म्हण.
तीनही नाही, अरे मग 2 म्हण, माऊलीचं म्हण, नाथाचं म्हण. बरं माऊलीचा पाठ नाही ना अंकर, चौवेदी जानन सर्व सुगुडी म्हण पुरे अभंग, तरी तुला 5,000 बक्षीस. चल. अरे काय यांना काय 2 तास टाइमपास करायला लागतंय काय रे? हा, आणि 2 तासाचे 50,000 रुपये मागणं हे महापाप आहेत. अरे त्याची पिढी तर नरकाला. लोक म्हणतात जगातली सर्वात तिसरी सर्वात शक्तिमान शक्ती जर असेल तर पैसा आहे, आणि जो कीर्तनकार कीर्तनाचे पैसे घेत नाही आम्ही त्याला मूर्ख समजतो, असं म्हणणारेही तुम्हाला सापडून देतो. पण जगातली तिसरी शक्ती पैसा कमावण्यासाठी तुम्हाला अनेक साधनं आहे ना. हा, तुकाराम महाराज पाटलाचं पोरगं होतं, श्रीमंताचं लेकरू, परिस्थिती बदलली, खायला अन्न राहिलं नाही तरी लोकांकडे भीक मागितली नाही. ही स्वाभिमानीजीनं वारकऱ्याचा असो महाराज. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा देवा काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो. जगाच्या बापाने लोटांगण घातलं माझ्या तुकोबरांच्या चरणावर. तुकाराम महाराज, अहो नामदेव महाराज तुम्ही होतात, अर्जुन तुम्ही होतात, भक्त प्रल्हाद तुम्ही होतात, दुर्व बाल तुम्ही बनलात. एवढंच नाही तर धर्म कार्यात प्रत्येक क्षणी क्षणोक्षणाला ज्या ज्या वेळेस या मृत्यू लोकात मी अवतीर्ण झालो त्या त्यावेळेस त्या धर्म कार्यासाठी तुम्ही आलेले आहात. एवढं मोठं धर्म कार्यासाठी तुम्ही काम केलं, पण अजूनही तुम्ही तुमचा पगार घेतला नाही. काहीतरी मागा, काहीतरी. तुकाराम महाराजांना देव सांगतात, भक्ती ऋण घेतले माझे चरण गहना आहे तुझे, चरण दान आहे तुझे, चरण दान आहे तुझे, भक्ती ऋण घेतले माझे चरण दान आहे तुझे, चरण दान आहे तुझे, भक्ती ऋण घेतले माझे, ऋण घेतले माझे चरण दान आहे तुझे, चरण दान आहे तुझे, चरण दान आहे तुझे. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, अरे भक्तीचं तू ऋण घेतलं आणि त्या ऋणाबद्दल तुझे चरण माझ्याकडे गहाण आहेत. हा, जगात सर्वात श्रीमंत कोण आहेत? ज्याच्याकडे देवाचे पाय गहाण आहे तो श्रीमंत आहे. तुम्हाला माहिती आहे का? ज्याच्याकडे देवाचे पाय आहे ना, ज्याच्याकडे देवाचे पाय गहाण आहे त्याचे पाय धरा. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मी तिसी आवे काकुलती, आवे काकुलती, तिसी आवे काकुलती, आवे काकुलती, ज्ञानावा तो हारी, नावा तो हरी, ज्ञानावा तो हारी, नावा तो हरी, ज्ञानावा तो हरी, ज्ञानावा तो हरी, ज्ञानावा तो हरी, ज्ञानावा तो हरी. अजून आपण कुठंच नाहीत. मला टीकात्मक बोलायचं नाही. मला अभंगाला मी एवढं 8:30 वाजले. मी तुम्हाला जाताना एकच सांगतो, कीर्तन देताना कीर्तनकाराला किती घेतात हे कधी विचारायचं नाही. तारीख द्यायची, योग्य लोक कमी पैसे देत नाहीत, पण त्यानं जर कीर्तन ठरवायचा प्रयत्न केला तर ठरून कीर्तन कधीच घेऊ नका. उभ्या बाजारात कथा येतो नावडे पंढरीनाथा. माझ्या मालकाला मगाशी मला आमच्या प्रमोद पाटलांनी सांगितलं, शुभम महाराज तुमचा मुलगा सकाळी काकडाही करतात. शुभम काकडा करतो. मला विशेष वाटलं. काकडा झाल्यावर ज्ञानेश्वरी पारायण हवी, ज्ञानेश्वरी पारायण झाल्यावर गाथा भजन पण, गाथा भजन झाल्यावर देवी भागवताची कथा सुद्धा पण, आणि संध्याकाळी पखवाज वाजवायला पण. असं काय डबल देणार आहे का रे तुम्ही? हां हां, हरिपाठ सुद्धा. मग हे तुम्हाला पटायला पाहिजे ना. तुम्ही घरच्याला लाता मारायच्या उपऱ्याला डोक्यावर घेऊन नाचायचं हे कोणतं? अरे उपरं किती भारी असू द्या, ते फक्त पैशापुरतंच काम करतं, ते जास्त काम करीत नाही. उपरं आहे ते. एखादं म्हटलं काय ताना मारला रे, अरे पण ताना संपल्यावर जाऊन निसता उभाच राहिला ना तू. हा, काशीनाथ बुवा कसं इथून गागतो, आमचे बाबासाहेब महाराज कसं इथून गागतात, तसं ते नाही. ताट मी निंदा करत नाहीत महाराज. ज्या दिवशी आपल्याला आपलं लेकरू कळलं समजून घ्या, त्या दिवशी क्रांती झाल्याशिवाय राहत नाहीत महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत होते, पण कळाले नव्हते. कळाले आणि क्रांती झाली. कळलं का? महाराज की जय म्हणायचे पण कळाले नाही. महाराज कळाले आणि क्रांती झाली. क्रांतीचं वैभव आहेत महाराज.
मला जाताना एकच सांगायचं, मी कधीच कोणावर टिकायचं घ्यायचं नाही. माझं काय म्हणणं आहे सांगू का? बरं का, राग मानू नका बरं का. माळवाडगाव कांडूर मला अभंगाकडे यायचं आहे. मी एवढं का बोलत होतो, नाथ महाराजांना शांतीब्रह्म म्हटलं, पण त्यांनी का शिवाय दिल्या? त्यांचं का डोकं फिरलं होतं का महाराज? हा, एवढंच नाही, ते काय म्हटले माहिती आहे तुम्हाला? काय म्हटले? हो, भक्तिविन पाशू कशासी वाढला, सटविने नेला काहीचा नाही. हेच नाही बोलले, आणखीन बोलले ते, ओळखीला हारी हा धन्य तो संसारी. हो हो हो, ओळखीला हारी हा धन्य तो संसारी. मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित सिद्धी सहित मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. ओंकार दादा कळालं का? ओळखीला हारी धन्य तो संसारी. तो संसारी धन्य आहे. इथं जन्माला माणूस म्हणून आला, ज्याने हरीची ओळख करून घेतल्यानंतर गेला, तो संसारी धन्य आहे. ध्यानात ठेवा, माणसामध्ये बदल करा. खूप मोठे सप्ते करू नका. सप्ता छोटा करा, चांगला करा, पण त्या सप्त्यातून बदल घडला पाहिजे. मला मग अशी शुभम महाराजांनी सांगितलं, महाराज का आमच्या जगताप महाराजांचं कीर्तन आटोपल्यानंतर तरुण वर्ग आमच्या जगताप महाराजांकडे आला आणि सांगितलं, महाराज आम्ही आमच्या मोबाईलमधून फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम डिलीट केलं फक्त तुमच्यामुळे. ही ताकद आहेत महाराज साधनेची. या व्हॉट्सअपमुळं, फेसबुकमुळं, इंस्टाग्राममुळं किती काय काय घडल्या नाना तारा सांगू तुम्हाला. बोलत नाही, मला बोलायचं नाही. मी तुम्हाला एकच सांगतो फक्त, बाबा जर 21 म्हणत असेल तुम्ही 25 द्या, मी काय जळत नाही. पण मला जर 2 तासाचे जर तुम्ही 21,000 देणार असेल, मी एकटा इथं काय खुळखुळे वाजवणार आहे का? हे जर उभे नसले तर मला काही किंमत आहे का? पाटील काय म्हणणं आहे तुमचं? हे जर उभे नसले मला काही किंमत आहे का? मग मी फक्त बोलणार आहे. ओम वाजवतो, शुभम वाजवतो, महाराज गातात, बरोबर आहे का नाही? मग मला जर 2 तासाचे तुम्ही 21,000 देणार असते नुसते बोलायचे, तर मग 2 तास पाकवाज जोडणाऱ्याला 11,000 द्यायला तुम्हाला फाशी दी का? काय म्हणणं आहे? मग गाणारे चांगले त्यांनाही 15,000 द्या. अरे राजा हो, हा भक्ती संप्रदाय म्हणजे व्यवहार नाही आहे हो. भक्ती संप्रदाय असा आहे, तुम्हाला एक सांगू, नीट ऐका. रामायण किती आहेत? आता मला रामायणाकडे यायचं आहे, पण थोडंसं बोलतो. रामायण किती आहे? चरितमर गुणातश शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. शतकोटी म्हणजे नीट ऐका, 100 कोटी रामायण आहे. रामायण किती आहे? बोला ना, रामायण किती आहे? शतकोटी प्रविस्तरम. 100 कोटी रामायण आहे, पण 100 कोटीमध्ये प्रमुख रामायण 3 आहेत. 100 कोटी रामायणामध्ये प्रमुख रामायण 3 आहेत. पहिलं रामायण लिहिलं राम येण्याच्या आधी. दुसरं रामायण राम आलात, राम कार्य करतायत आणि इकडं रामायण लिहितात, ते दुसरं रामायण. आणि तिसरं रामायण राम येऊन गेल्यानंतर लिहिलेलं रामायण. हे 3 रामायण. त्यातलं पहिलं रामायण, 100 कोटीतलं पहिलं रामायण कोणा लिहिलं? बोला ना, 100 कोटीतलं पहिलं रामायण कोणा लिहिलं? वाल्मिकाने, बरोबर. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, किंवा कोळी याची कीर्ती वाढली गण, लिहिले रामायण रामाआधी, किंवा केले रामायण रामाआधी. प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या 5,500 वर्ष आधी रामायण लिहिलं. कोणी? वाल्या कोळ्यानी, बरोबर आहे का नाही? रामायण कोणी लिहिलं? वाल्या कोळ्यानी. काही शंका आहे? बरं, रामायण लिहिणारा वाल्या कोळी साधू होता का डाकू होता? जबाबदारीनं बोला. रामायण लिहिणारा वाल्या कोळी साधू होता का डाकू होता? डाकूच होता, बरोबर आहे. काही शंका नाही. हजारो लोकांचे मुंडके पाडले त्याने, हाडाचे गंज लावले. काय म्हणणं? माणूस मेले खडा राजनाथ टाकायचा. रामायण लिहिणारा वाल्या कोळी डाकूच होता, यात काही शंका नाही. पण एक बोलू, अरे त्या काळात डाकून लिहिलेलं रामायण आजच्या चांगल्या साधूला कळत नाही. हे दुर्दैव नाही का? हे दुर्दैव नाही का? रामायण लिहिणारा डाकू आहेत आणि डाकून लिहिलेल्या रामायणावर चिंतन करणारा साधू आहे, तरी त्या रामायणातल्या एका छंद, एका सोरटा आणि एका चौपाईचा अर्थ कळत नाहीत. इतके विद्वान त्या काळात डाकू होते. म्हणजे मला एकच बोलायचं आहे, आजच्या साधूपेक्षा त्या काळातले डाकू सुद्धा. हा, पुढचं तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. याला काय म्हणतात? अध्यात्माकडे वळाल्यानंतर क्रांतीचे लक्षण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग नाथांनी शिवाय याच्यासाठीच दिल्या, हरीला ओळखा आणि हरी बना. हो, ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे. होता त्याची भेटी दुःख कैचे, होता त्याची भेटी दुःख कैचे. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे.
त्याचे भेटी दुःख कैसे हो त्याची भेटी दुःख कैचे. नाथांनी काय सांगितलं? ओळखीला हरी, हरीला ओळखलं. साठविला पोटी होत त्याची भेटी दुःख कैच. अरे दुःख घालवण्यासाठी परमार्थ आहेत. परमार्थ करून जर आपलं दुःख गेलं नसेल तर समजून घ्या परमार्थात शुद्ध सात्विक पाप आपण केलं. निडर बोलता येतं महाराज. अर्जुन निडर बोलला. ज्यावेळेस खाली पडलेल्या अभिमन्यूनं बापाला सांगितलं, दादा जोपर्यंत हातात शस्त्र आहे तोपर्यंत माझ्यावर वार केले काय हरकत नाही, पण खाली पडलेलं असतानाही मला जयद्रथ काकांनी लाथाबुक्याने मारलं. काय अभिमन्यू? रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर अभिमन्यूने सांगितलं, मी खाली पडल्यानंतर जयद्रथ काकांनी मला लाथाबुक्याने मारलं. हे शब्द अर्जुनाने ऐकले. निडरपणे सांगितलं, ए अभिमन्यू घाबरू नकोस. ज्या जयद्रथाने तुला खाली पाडून मारलं ना, उद्या सकाळच्या युद्धात दिवस उगवल्यापासून संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत मी जयद्रथाला मारणार यात शंकाच नाही. सकाळी दिवस उगवल्यापासून संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत मी जयद्रथाला मारणार. कृष्ण उभा होता. अर्जुना नाहीच मारलं तर देवाला सांगितलं, ए कृष्णा सकाळी दिवस उगवल्यापासून संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत मी जयद्रथाला मारणार, आणि जर नाहीच माझ्या हातून मेला तर तुझी शपथ घेऊन सांगतो मी स्वतः अग्निकाष्ट घेणार. ही साधनेची ताकद आहे. साधनेची आहे. जयद्रथाला मारणार निडर सांगितलं, आणि नाहीच तो माझ्या हातून मेला तर मी स्वतः अग्निकष्ट घेईल निडरपणे सांगितलं. ही निडर वृत्ती तुमच्यात कधी तयार होते? जोपर्यंत तुमच्याकडे सत्य आहे तोपर्यंत. सत्य संपलं का निडरता संपली महाराज. म्हणून जीवनात सत्याचा अंगीकार करा. सत्य बोले मुखे दुखवी आणि कांच्या दुःखी दुःखवी अनेकांच्या दुःखी दुःखवे असे नाथबाबा होते. एवढे सोपे आहे का नाथबाबा कळायला? हा अरे नाथबाबांच्या बायकोच्या आता भगीरथी आईच्या हातचे मांडे खायला माझा पंढरीचा विठोबा यायचा आहे. ध्यानात ठेवा. आणि असे नाथबाबा, असे नाथ महाराज तुम्हाला 2 तासात समजून सांगण्यासाठी एवढे सोपे नाही. तुम्हाला नाथबाबा ऐकायचे असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज ऐकायचे असतील, संत सावतामाळी गोरा कुंभार चोखा महाराज हे संत जर ऐकायचे असतील, त्यांच्याशी जर बोलायचं असेल तर निवांत आपण फक्त त्याच विषयावर बोलू. हो, पूर्ण चोखा महाराज सांगेन, पूर्ण नाथ महाराज सांगेन, पूर्ण सावताबाबा सांगेन, कारण ते कायम माझ्याशी बोलतात महाराज. कीर्तन व्यासपीठावर खोटं बोलणार नाही. आत्ता 15-3 वार झाले आमचे दत्तू महाराजांनी मी देऊला गेलो होतो. म्हणजे मावळ तालुक्यात चाललो होतो, वेळ होता म्हणून देऊला वळालो. इंद्रायणीत आंघोळ केली, 2-4 महाराज लोक होतो. आम्ही तुकाराम महाराजांचं दर्शनाला गेलो. तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतले तुकाराम महाराज मला म्हणे, सत्य बरं का पाटील, आम्ही 2-4 महाराज लोक होतो. जिथून वैकुंठ धामाला महाराज गेले ना तिथं तुकोबारांचं मंदिर आहे, गोल मंदिर बघा. तिथं गेलो आम्ही, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतले. तुकाराम महाराजांनी मला सांगितलं म्हणे, अरे सानप महाराज बावळट छाप तुला काही कळतं का? म्हणलं काय झालं बाबा? अरे म्हणे येड्या, या लोकायला सांगता सांगता मी मेलो, तू किती झाडकी पत्ती. आयला या निमाच ऐकलं, माच खोटं उपटायच्या मागं लागले. या निमाला सोडलं नाही ते तुला सोडतील का रे म्हणे. मग साऱ्यानं धंदा मांडला, तो काय धर्माचा ठेका घेतला का? बाबा म्हणले मला, विचार कर, मला काय सांगायचं. दुसऱ्यासाठी परमार्थ करू नका. मला काल एक जण म्हणला, सानो बाबा तुम्ही एवढं लोकाला तोंडाला फेस येईपर्यंत शिकवता, तुम्हाला वाटतं का लोक सुधारतील? तुम्ही एवढं तोंडाला फेस येईपर्यंत कीर्तनातून लोकांशी बोलता, तुम्हाला वाटतं का लोक सुधारतील? त्याला म्हणलं, माणिकराव तुम्हाला एक बोलू का? तो म्हणे काय? म्हणलं मी लोक सुधारावं म्हणून कीर्तन प्रवचन करीतच नाही. तो म्हणे मग लोक सुधारावं म्हणून जर तुम्ही कीर्तन प्रवचन करीत नाही तर मग का करतात ते सांगा. म्हणलं मी बिघडू नये म्हणून कीर्तन प्रवचन करतो. दुसऱ्याला सुधारवण्यापेक्षा स्वतःने बिघडणे हा परमार्थाचा पहिला पॉईंट आहे महाराज. समाज कोणाला चांगलं म्हणतो? समाज कुणाला चांगलं म्हणत नाही. त्या समाजानं आपल्याला चांगलं म्हणावं ही अपेक्षा समाजाकडून कधीच बाळगू नका, आणि आपला वेळ समाजाला देऊ नका. तरी साधना झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. वेळ फार कमी. तुम्हाला एक जाताना सांगतो, तुम्ही लई साधू संत बनू नका. गळ्यात माळ घालाच, पण घातलीच पाहिजे असं काही नवस नाही. पंढरीच्या वारीला जा, गेलेच पाहिजे यात काही शंका नाही, पण गेलंच पाहिजे असं काही नवस नाही. मी विरोधात बोलत नाही. माळ घाला नाही तर घालू नका. अंतरीचा गोड वाचेशीर असाल त्याचे गळा माळा असू नसो. काही लोक म्हणतात माळ घाला, मी म्हणतो तो माळ घातल्यावर संप्रदाय तरल नाही तर मरल असं काही नाही आहे. हा,
ध्यानात ठेव, माळ घालायची असेल तर तुला जय हरी नाही म्हणत, तुझ्या गळ्यात माळ आहे म्हणून लोक तुला जय हरी म्हणतात. मग माळ घातल्यानंतर मरेपर्यंत जीवनात या माळीला काळं लागलं असं कधीच वर्तन न करणे हे वारकऱ्याचं प्रमुख लक्षण आहे. प्रमुख लक्षण आहे. मी टीकात्मक बोलत नाही बरं का, पण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही हरिभक्त बनू नका, लय देवाचे उपासक बनू नका. आई भवानीची शपथ घेऊन सांगतो, आपण फक्त चांगले माणसं म्हणून जगा तरी देवाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त चांगले माणसं बना. एखादा म्हणलं तू हरिभक्त आहे, मी पाटील, मी कोणीच नाही, त्याला सरळ सांगायचं मी फक्त एक चांगला माणूस आहे. चांगले माणसं बना तरी विठ्ठलाची कृपा होते. ही ताकद चांगलेपणाची आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. मग पैठणचे नाथ महाराज चांगले साधक पडले. त्यांनी किती ग्रंथ लिहिले, भावार्थ रामायण, आलं लक्षात, गीता गाथा भागवत, पंचदशीच ना तो ग्रंथ, नाथांनी पंचदशी लिहिली, भावार्थ रामायण लिहिले, बरेच ग्रंथ लिहिले असे नाथ महाराज. अहो एवढंच नाही, जातीवाद मिटवला, दलिताचं लेकरू खांद्यावर घेतलं, विंचवाला पाण्यातून बाहेर काढलं, भुकेल्याला अन्न घातलं, तहानलेल्याला पाणी पाजलं आणि ब्राह्मणशाही मोडीत काढली. म्हणून बऱ्याच ब्राह्मणांनी जसं ज्ञानोबरायावर ऑब्जेक्शन घेतलं तसं आमच्या नाथांवर सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं होतं. असे नाथ महाराज, ते नाथ महाराज आमच्या विठाई देवीचं गोंधळ या अभंगातून करतायत महाराज. हो, आमची विठाई देवी कोण? पंढरपूरची देवी. आणि त्या पंढरीच्या देवीचा उदो करतात, जोगवा वेगळा. उदो या शब्दाचा अर्थ असा आहे, उदो या शब्दाचा अर्थ असा आहे जय जयकार, जयकारा. आलं लक्षात? तर नाथ बाबा काय म्हटले, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ, पुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. अशी माझी आंबा, त्या आंब्याचा उदो करतोय. कोणत्या? एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. उदो बोला. मग एकाने विचारलं, नाथ बाबा तुम्ही उदो बोला. कोणाचा उदो बोला हो? जगदंबा आईचा, भवानी आईचा, सप्तशृंगी आईचा, चत्रशिंगी मातेचा, काळू आईचा, येडा आईचा, लखाबाईचा, कुणाचा उदो? नाथ बाबा म्हटले, काळू आई तीच आहेत, लखाई तीच आहेत, येडू आई तीच आहेत, माझी भवानी माता तीच आहेत. 33 कोटी देवतेमध्ये 51,000 शक्तिपीठ हे श्रीलिंग आहे. आणि 51,000 शक्तिपीठ जे श्रीलिंग ज्याच्या तेजापासून तयार झाले ना, त्या देवीचं नाव घेतोय. म्हणून साधकाने विचारलं, नाथ बाबा तुम्ही फक्त म्हणता उदो बोला, पण त्या देवीचं नाव काय? मग नाथ बाबा म्हणले, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिका देवाटा शोभे वाळवंटी हो, पुंडलिका देवाटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिका देवाटा शोभे वाळवंटी हो, पुंडलिका देवाटा शोभे वाळवंटी हो. उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो अंबाबाई माऊलीचा हो. मग त्या माझ्या कृष्णाई देवीचे, माझ्या अंबाबाईचे, माझ्या भवानी माईचे नवरात्र चालू झाले. तुम्ही कसा मंडप घातला का नाही? पताका लावल्या, सुंदर साऊंड सिस्टम लावली. तसे नाथबाबा म्हणता, आमच्या कृष्णाईचे, आमच्या विठाईचे, आमच्या येडूबाईचे आणि आमच्या लखाबाईचे नवरात्र चालू झाले. आता येडूबाईचे नवरात्र वेगळे, लखाबाईचे वेगळे आहे का नाही? लखाबाईचा नवरात्र जर उपवास धरायचं ठरलं ना,
तर महाराज ते जोगी बांधतात, पोतराज बांधतात, आणि पोतराज बनून ते लखाबाईचं कसं गुणगान गातं माहिती आहे का? लखाबाईच्या म्हणजे भवानी माईचं गीत आहे म्हणून म्हणतो बरं का, नाही तर मी म्हणत नाही. वाजवा पेटी. म्हणा म्हणा. बांगड्याची माळा लिंबावाली डोळा, बांगड्याची माळा लिंबावाली डोळा, उभी हाय नदीच्या काठाला. बघा, तुम्हाला काय वाटतं वारकऱ्यांना का हे वारकरी पंथात नाहीत? अरे बिंडोक लोक आहेत बोलणारे. मग वारकरी पंथात हे जर नाही तर ते वारकरी पंथात आहे का? रडू नको बाळा तुला खायला देते, मी पाण्याला जाते. कोणत्या महाराजची गवळण आहे? लाज नाही वाटत का? आयला खुशाल कीर्तनकार लोक सुद्धा ते गवळणी म्हणून डान्स करतो कीर्तनात. थोबड फोडायला पाहिजे नाही? हे काढून टाक बरं का. हां, मला विचारल्याशिवाय यूट्यूबला टाकायचं नाही. मी यूट्यूबला टाकून देत नाही. चांगलं कीर्तनकार शरम वाटायला पाहिजे. शपथ मानतात. बरं ती पोरगी बोलली ना काशीनाथ बाबा, ती लेकरू आहे, त्या लेकराला काही कळत नाहीत, पण त्या लेकराला शपथ गवळण शिकवणारा किती या माईक मध्ये सांगा ना. कसा संप्रदाय बोलायचं नाही सांगा ना. अहो चांगली गवळण शिकवा ना. मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, ओ मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी, हाँ बंसी बजा दे, मुरली सुना दे, भूमियों के बोले. मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी. ओ मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, ओ सब कुछ भूल गई तेरे संसार में. न कुछ सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार. ओ ज्योति जला दे, प्रीत लगा दे, ज्योति जला दे, प्रीत लगा दे, चला चला दे. मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. हे मुलींना शिकवा तुम्ही. काय म्हणणं आहे तुमचं? अरे टाळी वाजवा ना. चांगलं नाही वाटलं तुम्हाला? किती गोड म्हणले काशीनाथ भाऊ म्हणले आहे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. म्हणून सांगतो टीका करायची नाही. ते जर चालतं तर हे चालून घ्या. आता बांगड्याची माळा प्रमाण देऊन सांगितलं तुम्हाला. कणा मी गेल्यावर कणायचं नाही. एखाद्याला लय गुरु वाटली त्यानं फेस टू फेस बोलायचं, फोनवर दम द्यायचा नाही. हे काय तेवढे शॉर्ट टाकी त्या व्हॉट्सअपला. काही आम्हाला ज्याला कवडीची अक्कल नाही तेच तत्वज्ञान शिवायला. अरे केस ढवळे होईपर्यंत आम्ही म्हणजे काही हां केस ढवळे म्हणजे पुरे माय ढवळे बरं का. तुम्ही माणसाला याचे तर केस काळे दिसायला देख नाही. हा तर म्हणतो 56 वर्षाचं वय, 69ला आगमन होईल. तुम्हाला बायोडाटा दाखवतो परत. कुचकुच करायचं काम नाही. केस मा हे पुरे ढवळे, मी हे काळे करेले तेही तुम्हाला सांगून दिलं पाहिजे म्हणजे नको कम्पूज व्हायला. हा मग आता सारे बुवा करता, मग मी केले ना तुमच्या काय कुसा दांडू मोडला. हा माय पैसे नाही केले मी काय कोणाचं पाणी पित नाही, कोणाच भाकर खात नाही. कीर्तन आटपले दिले पैसे तर ठीक, नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र. मी काही भिकारी नाही. वा वा. किती लांब गेलो ना, कार्यक्रम संपला गाडीत बसलो ना का बस 5 मिनिटाच्या आत आले तर ठीक, नाहीतर काय काही 1000 कमी भेटले म्हणून गाडी मागं आणणारे अशी पाहिली मी. संपून टाकलं हे ना. यांना वाटतं संप्रदाय म्हणजे आमच्या बापाची जहागिरीची.
म्हणून सांगतो फोनवर बोलायचं नाही. काय जर एखाद्या सानबाबाला रुतलं ना फेस टू फेस बोलावं. म्हणून म्हणतो बरं का, कोणा करायचं नाही. बांगड्याची माळा लिंबावाली डोळा, बांगड्याची माळा लिंबावाली डोळा, उभी हाय नदीच्या काठाला आई ग, उभी हाय नदीच्या काठाला लखाबाई, पोतराजालाई भेटीला लखाबाई, पोतराजालाई भेटीला ओ लखाबाई, पोतराजालाई भेटीला लखाबाई, पोतराजाला भेटीला. हो बांगड्याची माळा लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला हो, उभी हाय नदीच्या काठाला लखाबाई, पोतराजालाई भेटीला लखाबाई, पोतराजालाई भेटीला लखाबाई, पोतराजालाई भेटीला लखाबाई, पोतराजालाई भेटीला. बाबासाहेब महाराज, बाबासाहेब महाराज तुम्ही नीट म्हणा ना मन लावून, कारण मला माहिती आहे लखायचं गाणं आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणा आहे ना. आता मी इठायचं गाणं म्हणतो, इठायचं तरी म्हणा काशीनाथ बाबा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ, नाथाचा गोंधळ गळ्यामध्ये टाळा, सॉरी काय म्हणले, गळ्यामध्ये माळा हातामध्ये टाळा, गळ्यामध्ये माळा हातामध्ये टाळा, पताका बांधून काठीला हो, पताका बांधून काठीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटी हो विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला. गळ्यामध्ये माळा हातामध्ये टाळा, पताका बांधून काठीला हो, पताका बांधून काठीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला. आषाढीला पंढरीला येतो, करीला पंढरीला येतो, डोळे भरून देवा तुला पाह, डोळे भरून देवा तुला पाह. प्रेमाने गातो नाव तुझे घेतो हो, प्रेमाने गातो नाव तुझे घेतो, सदा पाण्याच्या घोटाला हो, सदा पाण्याच्या घोट हो विठ्ठला, वारकरी आला भेटीला विठ्ठला, वारकरी आला भेटीला. गळ्यामध्ये माळा हातामध्ये टाळा, पताका बांधून काठीला हो, पताका बांधून काठीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला. हा विठ्ठलाचा जोगवा शुभम दादा. नवरात्रीच्या दिवशी माझ्या विठाईचं भजन करायला, नवरात्री उत्सव करायला माझ्या एकनाथ बाबाने सांगितलं, मी त्या विठाईचा माझ्या कृष्णाईचा जागर करतो,
तो जागर करण्यासाठी मी काय केलं तर स्वर्ग वर, स्वर्ग मृत्यू म्हणजे हे, आणि पाताळ म्हणजे आपल्या खाली, तिन्ही ताल सप्त पाताळ कोणी पाहिले नाही. पण नाथ बाबांमध्ये एवढी ताकद होती, नाथांनी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे 3 ताल आहेत. स्वर्ग वेगळा ताल आहे, मृत्यूलोक हा वेगळा ताल आहे, आणि पाताळलोक हा वेगळा ताल आहे. मग नाथ महाराज म्हटले स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्हींचा नवरात्री उत्सव करण्यासाठी मी मंडप बांधला, शोभिवंत मंडप. आणि त्या मंडपामध्ये घट बसवला, आणि त्या घटामध्ये मी 4 वेदाचा फुलवारा बांधला. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. 4 वेदाचा फुलवर बांधला हो, 4 वेदाचा फुलवर बांधला हो, 4 वेदाचा फुलवर बांधिला हो, 4 वेदाचा फुलवर बांधिला हो. शास्त्र पुराणे अनुवादिती अंबे तुझ्या गोंधळावर, अनुवादिती अंबे तुझ्या गोंधळावर हो. शास्त्र पुराणे अनुवादिती अंबे तुझ्या गोंधळावर, अंबे तुझ्या गोंधळावर हो. उदो बोला, उदो बोला, बोला उदो बोला, उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो कृष्णाबाई माऊलीचा हो. याला नवरात्र म्हणतात. आता तुम्हाला एक जाताना सांगतो, नवरात्र म्हणजे दांडिया खेळायचा सण नाही. नवरात्र म्हणजे देवीच्या दर्शनाला तुम्ही गेले पाहिजे, नवस नाही. हा नवरात्री उत्सव देवीसाठी तयार चालू झाला. तो कोणी तयार, नवरात्री उत्सवाची सुरुवात कोणी केली बरं? 50 वर्षापासून आपला सप्ताह चालतोय. 50 वर्षातल्या एखाद्या कीर्तनकारानं तुम्हाला नवरात्रीची सुरुवात करणाऱ्या म्हणजे कलाकाराचं नाव सांगितलं असेल ना? नवरात्री उत्सव कोणा सुरुवात केला? माहिती आहे कोणाला? वरबोट करा ज्याला माहिती असेल. नवरात्री उत्सव सुरुवात करणारे प्रभू रामचंद्र आहेत. हा नवरात्री उत्सव म्हणजे हा नवरात्री उत्सव नाही, हा अनुष्ठानाचा गाभा आहे. नवरात्री उत्सव हा चिंतनाचा गाभा आहे. नवरात्री उत्सव चालू करणारे हे भगवान प्रभू रामचंद्र आहेत. भगवान प्रभू रामचंद्रांनी हा नवरात्री उत्सव चालू केलेला आहे. मग तो कसा चालू केला? नीट ऐका. ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांची शक्ती, त्या शक्तीचं नाव होतं सिया. त्या शक्तीचं काय नाव होतं? सिया राममय सब जग जाणी, सिया राम, सिया राम, सिया राम, सिया राम. ते पोरग इकडे 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 पळतो काय लांब? मी तुला लय लेट ओळखलं राव. तुझं ड्रेस काय नाव रे तुझा? प्रशांत कोले ना? राऊत 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 हां. प्रशांत आलं तर आपल्याकडे आहे ना? अरे बाळा मी तुला ओळखलं नाही. काय करू रे, माझं कार्ड 1 GB लोड 5 GB हँग होऊन जातं ना. ये माझं ये धर, तुला काजू बदाम देतो मी. इकडेच अरे धर, इकडेच ये. मला फुकट भेटले, मी कुठं विकत घेतले. धर धर. विठ्ठला 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 विठ्ठला. तो सत्यगावला आला होता शुभम सोबत. आता अक्कोलकर महाराज होते, आमचे बाबा होते, पण माझ्या नावच ध्यानात राहत नाही बाबा. मला असं वाटतं कधी कधी मी याडा नाही झालो म्हणजे बरोबर आहे, काहीच ध्यानात राहत नाही. अहो जेवायला जर पुढं वाढलं तर बायको म्हणते अहो 10 मिनिटं झाले, थाट ठेवलंय, खाऊन घ्या. तेव्हा कळत आहे मला खायचंय म्हणून. शपथ ना, मी 2-3 दिवसातून एकदा जेवतो. भवानी आई शपथ सांगतो, मी खोटं बोलणार नाही. मी लोकांना कीर्तनात आयुर्वेद औषध विकतो म्हणजे पैसे कमावण्यासाठी नाही. ते हेल्थ इज वेल्थ.
तुम्हाला लाईफमध्ये जास्त दिवस जगायचं असेल आणि मरेपर्यंत कुठल्या आजाराला बळी पडायचं नसेल तर तुम्हाला जगात तारणारं फक्त जगाच्या पाठीवर एकच औषध ते आयुर्वेद. ऑल दी बेस्ट अँड द ग्रेट आयुर्वेद. हा ध्यानात ठेवा. आणि आयुर्वेद प्रत्येकाच्या घराघरात जावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. नाहीतर मला पैसेच कमवायचे असते. हे लोक 8-8, 10-10 दिवस होते मागं. जो येईल त्याला फुकट वाटलं मी महाराज. काय सांगतो तुम्हाला सांगतो, खूप पैसा कमवणं हा एक अलग मॅटर आहे आणि कमवलेल्या पैशात आनंदी जीवन जगणं हा एक अलग मॅटर आहे. मी कायम आनंदी असतो महाराज. आणि ध्यानात ठेवा, मी स्वतः आयुर्वेदाचं म्हणजे चिकित्सक आहेत. आयुर्वेदाचा मी अभ्यासक आहे आणि मी अभ्यास केल्यामुळं मला आत्मशांती मिळाली. मला त्याच्यात आहे ना रहस्य कळालं. मी स्वतः नियम पाळतो. आमच्या डॉक्टरने काय सांगितलं, लाईफमध्ये जास्त दिवस जगायचं युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. कोणते डॉक्टर? एमडी डॉक्टर आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज. जगद्गुरू तुकाराम महाराज एमडी डॉक्टर होते आणि त्यांनी जगात तुकाराम महाराजांसारखा डॉक्टर परत जन्माला येणार नाही. त्यांनी सांगितलं जास्त दिवस जगायचं ना काय करा, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु. युक्त आहार घ्या. युक्त आहार म्हणजे पाटील कसं माहिती आहे का? हा पण तरी हे नसं सांगितलं त्यांनी. आता मी सांगतो ना, युक्त आहार या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे शुभम महाराज? युक्त आहार म्हणजे 100% भूक लागली. 100% भूक लागल्यानंतर तुम्ही फार झाला तर 60, 65 ते 70% जेवा. 100% भूक लागल्यावर 60% खा, 65% खा किंवा 70% खा. माझे शब्द परत ऐका. युक्त आहार 100% भूक लागली, 70% जेवा. तुम्हाला खाल्लेलं पचल्याशिवाय राहणार नाही. पण 100% भूक लागली गुलाबजामुचा बेत म्हणून तो जर 101% दाबलं तर तुला खाल्लेलं ओकल्याशिवाय पर्याय नाही. ॲक्शन इज द रिॲक्शन. कळलं? हे कोणा सांगितलं? आमच्या डॉक्टरनं, एमडी डॉक्टर. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी. इंद्रियाला नियम लावा. इंद्रियाच्या अधीन तुम्ही जगू नका. तुम्ही म्हणाल तसं काम इंद्रियांनी केलं पाहिजे. काय म्हणायचं? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाच्या अधीन होऊन जे जीवन जगतात त्याला जीव म्हणतात. ज्यांच्या ताब्यात इंद्रिय असतात त्याला साधक म्हणतात. भगवान बाबाने लिंगच कापलं लोकांच्या अंगावर फेकून दिलं. अरे एवढ्या एवढ्या लिंगासाठी जर तुम्ही माया पुऱ्या शरीराला काळा लावित असाल तर हे लिंग बी ब्रह्मचारी माया काय कामाचं? 400-500 लोक उभे होते. कुटियात भगवान बाबा घुसले आणि एवढं मोठं वस्त्र हत्यार आणलं. बाबांनी सर्वांसमोर धोतर फाडलं. बाबा नागवे झाले आणि लिंग हातात घेतलं आणि उजव्या हातानं हात लिंगावर चाकू मारला, दान दिशी तोडलं, लोकांच्या अंगावर फेकलं. इंद्रियाच्या अधीन जगू नका. इंद्रिय त्यांच्या ताब्यात होत. लिंग तोडलं पण प्रकृती धर्म कोणाला सोडत नाही बाबनराव. लिंग तोडलं लगेच शरीरातून रक्त व्हायला लागलं आणि शरीराची आग व्हायला लागली. बाबा वेडे पिशे होऊन तिथं जागेवर फिरायला लागले. पण ओम महाराज लिंग तोडल्यानंतर रक्त ज्यावेळेस पडायला लागलं आणि बाबा जसे येडे पिशे होऊन फिरायला लागले ना, ज्या ज्या जाग्यावर बाबांच्या शरीरातलं रक्त पडलं ना त्या त्या जाग्यावर तुळशी उगल्या. त्या तुळशी आजही तशाच आहेत. याला साधना म्हणतात. आता त्या गादीवर अनेक आले, अनेक गेले, पण भगवान बाबा कोणीच होऊ शकत नाहीत महाराज. ध्यानात ठेवा. मला सांगायचं कोणी भगवान बाबा होण्याचा प्रयत्नच करायचा नाही. साधना होती बाबांच्या जीवनात. या विषयाकडे मी काय सांगत होतो माझ्याकडे नीट लक्ष द्या. वेळ संपलाय तसा माझा. सोडू का? करू का बंद? अजून 5-1 मिनिटात करतो. चला ना. 5-1 मिनिटात चला ना. हे बघा, स्वर्ग मृत्यू पाताळ्याचा मंडप बांधला, 4 वेदाचा फुलवारा बांधला. 88 सर्व ऋषी मुनी देवी देवता सर्व एका जागेवर बसवल्या. हे नाथांचं मत आहे. पण मी तुम्हाला या नवरात्रीचं महत्त्व शॉर्ट बट स्वीट थोडक्यात सांगतो. हे बघा, आश्विन शुद्ध प्रतिपदा त्या दिवशी आपण घटस्थापना करतो का नाही? मग आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटात स्थापना का करतो तर नीट ऐका. ज्यावेळेस सुनुसिया सत्य अशीज हमारी पूजी मनोकामना तुम्हारी. भगवान प्रभू रामचंद्रांची सर्व शक्ती सीता माता, सीतेला लंकेला नेलं होतं दृष्ट रावणाने. रावणाने लंकेला नेऊन अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं होतं आणि सीतेची सोडवणूक करण्यासाठी प्रभू रामचंद्र पाठीमागून गेले होते. त्यांनी वानर सैन्य सोबत नेलेलं होतं. काय नेलं होतं सोबत? वानर सैन्य. माणसं नेले नाही. हो, काही लोक म्हणतात माणसं का नेले नाही? प्रभू रामचंद्रांना माहिती होतं माणसं जर नेले तर हे युद्ध सोडून सारी सोन्याची लंका आहे पोत्यात भरून जहाजात टाकून ते घरी आणायला बसले. रामा
तू मर नाही तर रावणा तू मर, कोणाच्या दाव्याला आम्ही हजर आहे. पण एवढा गोल्डन चान्स कोण सोडेल? पण वानराला कशाचीच किंमत नाही, म्हणून वानरशाहीना नल नील जामुवंत नेलेत. हा, युद्धाला सुरुवात झाली. शुभम दादा, ज्या दिवशी राम रावणाच्या युद्धाची सुरुवात झाली तो दिवस कोणता? बोला, अरे सांगा ना, तो दिवस कोणता? हा, आखाडी आमुषा. तो दिवस कोणता म्हणतील ना? हा, यांना काय माहितीये? हे बघा, सर्वात लाचार आणि हिंदू धर्मातले लोक सर्वात नेबलट लाचार, अधर्म कसा घडतो यांच्याकडे धर्माचा अभ्यास नाहीये. हा, हे अंधश्रद्धेला लगेच बळी पडतात हे लोक, हिंदू धर्मातली लोक. धर्माचा अभ्यास नसल्यामुळं श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. अंधश्रद्धेला आपली लोक बळी पडतात. आपलं अश्विन शुद्ध प्रतिपदा तो दिवस होता युद्धाचा पहिला दिवस. तिकडून रावणाचं सैन्य, लढायला रावण नव्हता, फक्त रावणाचं सैन्य होतं. आणि इकडून प्रभू रामचंद्र, अंगद, लक्ष्मण सर्व उभे राहिले. आणि पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला युद्ध चालू झालं, राम रावणाचं युद्ध. दिवसभर घनघोर युद्ध झालं. पण बऱ्याच एवढं युद्ध होऊनही रावणाचे सैन्य रामाच्या सैन्याला ऐकेना. संध्याकाळपर्यंत युद्ध झालं. रामाला पहिल्या दिवशी रावणाच्या सैन्यानं हरवलं. आणि पहिल्या दिवशी रामाला हरवल्यामुळे प्रभू रामचंद्र संध्याकाळी बरं ते धर्मयुद्ध होतं, शंखनाद झाला का युद्ध बंद, ते घरी यायचे. धर्मनाद शंखनाद झाला, युद्ध बंद झालं. प्रभू रामचंद्र आपल्या कुटियात आले, निवांत बसले आणि डोळ्यातून पाणी आलं. पाणी का आलं? लोक मला राम म्हणतात, जगतपिता म्हणतात, मला देव मानतात, आणि मी इथं सीतेला सोडवायला आलो, रावणाला मारायला आलो. पहिल्या दिवशी युद्ध सुरुवात झालं. रावणाचं सैन्य नुसतं लढायला आलं. रावणाच्या सैन्यानं मग पराजय केला. रावणाच्या सैन्याचं मग काहीच झालं नाही, तेव्हा मला रावण मारायचा आहे. हे कसं शक्य आहे? स्वतःच्या कर्तव्यावर प्रभू रामचंद्रांनी शंका घेतली. आणि मग तिथं पार्वती माता प्रगट झाल्या. आणि पार्वतीने सांगितले, रामा, राम रावणाच्या युद्धामध्ये तुला पहिल्या दिवशी तुला पराजय का मिळाला माहिती आहे? तर तुला सर्वात मोठी साथ देणारी जी शक्ती आहे त्या शक्तीचं नाव सीता आहे. आणि ती शक्ती युद्धात काम करणार ती शक्ती रावणाकडे आहे. रावणाकडे जी सीता नावाची शक्ती तिथं बसलेली आहे, त्या शक्तीनं तुझ्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर तुला त्या शक्तीची कृपा करून घेण्यासाठी घटस्थापना करण्याची गरज आहे, अनुष्ठान करण्याची गरज आहे. मग सांगितलं, माते अनुष्ठानाला काय करावं लागेल? लगेच अनुष्ठानाला सुरुवात कर. हा, ज्या मातीत युद्ध करायचं आहे त्या मातीने तुला साथ दिली पाहिजे, म्हणून खाल धन म्हणून माती टाक. त्या मातीवर शक्तीची ताकद एकवटली पाहिजे, म्हणून त्या मातीवर गडू ठेव. सर्व दुराचारी मरून सर्वांना धनधान्य प्राप्त झालं पाहिजे, म्हणून त्या मातीत धान्य टाक. आणि त्या दिवसभर प्रभू रामचंद्राला पार्वती मातेनं सांगितलं, दिवसभर युद्ध करायचं. आणि संध्याकाळी शिबिरात आलं का या घटापुढे बसून फक्त जगदंबेचं, त्या आदिमायेचं अनुष्ठान करायचं. पार्वती मातेनं प्रभू रामचंद्रांच्या कानात मंत्र सांगितला. प्रभू रामचंद्रांनी लगेच अनुष्ठान मांडलं. अश्विन शुद्ध प्रतिपदेला संध्याकाळी दिवस माळवाच्या टायमाला घटस्थापना करून आपलं अनुष्ठान चालू केलं. ध्यानात ठेवा, घट बसवला. आपले लोक अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट बसवतात, पण घट सकाळी बसवतात का संध्याकाळी? संध्याकाळीच घट बसवतात. याचं कारण दिवसभर प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध झालं, राम पराजित झालेत, म्हणून शक्तीची उपासना करण्यासाठी रामाने घट बसवला, म्हणून आपण तिथं घट बसवतो. मग श्रावण शुद्ध प्रतिपदा अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत लंकेतले पूर्ण राक्षस प्रभू रामचंद्राने त्यांना मोक्ष दिला. आता लोक काय म्हणतात, रावणात काय ताकद होती? रावणाचा पोरगा एकच इतका बलवान होता, तुम्हाला माहिती आहे का? त्यानं लढता लढता सहज बाण मारला, सहज, आणि तो लक्ष्मणाच्या काळजात घुसला. काळजात घुसल्यावर रक्ताच्या थारोळ्यात लक्ष्मण धारातीर्थी पडला. माझा भाऊ वाचला पाहिजे म्हणून प्रभू रामचंद्र रडायला लागले. आणि प्रभू रामचंद्रांनी बजरंगबलीला सांगितलं, जा कुठून का होईना पण वैद्यान आणि माझ्या भावाला वाचव. रडत रडत सांगितलं.
बजरंग बलीने उड्डाण केलं आणि रावणाच्या नगरीतला एक वैद्य होता. त्या वैद्याचं काय नाव? जोरात सांगा. सुसेन. तो सुसेन वैद्य आणला. त्यानं नाडी चेक केली. मग सांगितलं रामा 24 तासाच्या आत जर संजीवनी आली तर तो भाऊ जगल. बजरंग बलीला सांगितलं आता काय करायचं. बजरंग बलीनं उड्डाण केलं. उड्डाण केल्यानंतर हिमालयावर आले. पण वनस्पती कशाला म्हणतात, संजीवनी काय कुठे माहिती नाही, म्हणून डोंगरच उपटला आणि हातावर घेतला. येताना अयोध्येमध्ये अयोध्येमध्ये भरताने बजरंग बलीला अडवलं. पूर्ण रामायण सांगायला आता मला वेळ नाही, पण तिथं भरताला सर्व कहाणी सांगून तो डोंगर हातावर घेऊन लंकेला गेले. आपला कोणता पर्वत? द्रोणागिरी पर्वत. तो काय पुरा नेला नाही, त्याच्यातला थोडासा भाग तोडला ना हातावर तिकडा नेला. तो पर्वत आजही तिथंच आहे. त्या पर्वतावर त्या सुषेण वैद्याने सर्व फिरला, वनस्पती काढली, ती वाटली आणि त्याचा रस लक्ष्मणाच्या तोंडात पिळला आणि लक्ष्मणाच्या तोंडात टाकल्यानंतर दिवस उगवायला लक्ष्मण शुद्धीवर आलेत. मला सांगायचं काय आहे, रावणाचं एकच पोरग एवढं बलवान होतं. रावणाला पोरं किती होते तुम्हाला माहिती आहे का? 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते आणि 80,000 बायका होत्या. आपल्याला एकच आहे, आपण तिच्यापुढं कान धरितो, उठभाषा काढितो. तिनं फक्त तिची साडी पिशीत कोंबून ती माहेर निघाली पाहिजे, यानं तोंड सोडलं समजायचं आहे का नाही? 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. स्वतःचा मतदारसंघ बबनराव, एक मतदान कधी घ्यायचं काम नव्हतं. आपल्यासारखा लुंग्या सुग्या कारभार नव्हता तो. रावण ज्याच्या बाजूने गेला महापौर त्याचा, रावण ज्याच्या बाजूने गेला मुख्यमंत्री त्याचा. सोपी गंमत आहे शिवम दादा. लोक म्हणतो रावणाकडं काहीच नव्हतं, तोकडं काय रे खुळखुळ्या. कोणाच्या आहे काय उंटाचा मुख घ्यायला जात राहत, काहीच माहिती नाही काही नाही. मग 9 दिवस युद्ध झालं. 9व्या दिवशी, आता नीट ऐका, 9 दिवसात पूर्ण रावणातले लंकेचे राक्षस पूर्ण मारले आणि 10व्या दिवशी रामासोबत लढायला, प्रभू रामचंद्रासोबत लढायला 51 हत्ती, 51 घोडे झुपून सुंदर रथात बसून रावण आला. सकाळी 9ला युद्ध सुरुवात झालं, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत युद्ध चाललं. 4, 4:30ला पाठीमागं हात घातला, भात्यातनं बाण काढला, काढलेल्या बाणावर अग्नी जप केला, अग्नी अस्त्राचा जप केला. कोणी? प्रभू रामाने अग्नी अस्त्राचा जप केला. तो बाण सोडला, सुटलेला बाण रावणाच्या काळजात घुसला, अमृतकुपी फुटली आणि रावण रक्ताच्या थरोळ्यात धारातीर्थी पडला. खाली मंदोदरी होती. मंदोदरीनं आपल्या नवऱ्याचं मुंडकं मांडीवर घेतलं आणि रडायला लागली. सांगितली, नाथ मी तुम्हाला सांगत होते रामदेव आहेत, रामाच्या नादी लागू नका. शेवटी काय झालं, 10 दिवस युद्ध केलं पण विजय रामाचाच झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बायकोच्या मांडीवर मुंडकं ठेवून रावण मोठ्याने हसायला लागला. मंदोदरी काय बोलती, 10 दिवस युद्ध केलं, 100% बरोबर आहे, पण या युद्धात विजय रामाचा झाला असं तुला वाटतंय? खोटं आहे, तुला ऐकायचंय ऐक. त्या टायमाला प्रभू रामचंद्र समोर उभे होते. रावण खाली पडल्यामुळे हातातला धनुष्य रामाने टाकून दिला होता आणि दोन्ही पाय जोडून स्तब्ध पद्धतीने एक चांगला वीर माझ्या हातून गेला याचं दुःख म्हणून प्रभू रामचंद्र टिप आसू ढाळत होते. तेवढ्यात आरोळी मारले, ए रामा, अरे तुझा वैरी रक्ताच्या थारोळ्यात धारातीर्थी पडला, इकडे आहे. प्रभू रामचंद्र जवळ आले आणि मग सांगितलं, ए रामा, फक्त रावणाला मारण्यासाठी 14 वर्ष तुला वनात यावं लागलं. अरे तूच नाही, तुझी बायको, जिच्यावर सूर्याचं किरण कधी पडलं नाही, बापाच्या घरात लाडाने वाढलेली सीता, तू तर अनवाणी पायाने फिरलाच फिरला, पण तुझ्यासोबत राजकन्येला सुद्धा अनवाणी पायाने फिरावं लागलं. एवढं 14 वर्ष उपवास तुलाच नाही, तुझ्या भावाला सुद्धा उपाशी राहावं लागलं. आणि एवढा चालत येऊन अयोध्येतून निघाला आणि 12.5 वर्ष वनवास भोगत तू लंकेला आला. 10 दिवस युद्ध केलं आणि एका बाण मारला आणि मला खाली पडलं. आणि हे दृश्य माझ्या बायकोनं पाहिल्यावर ती मला म्हणून राहिली का तुम्ही रामाशी युद्ध करायला नको पाहिजे होतं. शेवटी तुमचं राम जिंकला आणि तुम्ही हरले. हे रामा,
माझ्या बायकोला खरंच तू तुझ्या हातावर हात ठेवून, तुझ्या छातीवर हात ठेवून हो सत्शील अंतकरणाने खरंच सांग. हो हो, प्रचार तुझा जास्त झाला, पण या युद्धात विजय तुझा झाला का माझा झाला हे माझ्या बायकोला सांग. माझ्या बायकोला सांग म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्राने हात जोडले आणि सांगितलं, प्रभू मी मातेला काय सांगू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, रावण पापी नव्हता, रावण वैरी नव्हता. एवढं रावणाने सीता मातेला नेलं पाप कर्म करण्यासाठी नाही, लग्नासाठी नाही, फक्त रावणाच्या हृदयात अमृतकुपी होती. रावणाला मृत्यू नव्हता. रावणाच्या घरातले ऋषी होते हो, त्या ऋषीचं ज्यांनी हो दुसरं रामायण लिहिलं, पुलस्त ऋषी. पुलस्त ऋषींनी रावणाला सांगितलं, रावणा तुला सर्व मिळालं पण मोक्ष मिळणार नाही. मग आजोबाला विचारलं, मोक्ष काय असतो, मोक्ष काय असतो. तर त्याने सांगितलं, मृत्यू लोकात आल्यानंतर जर मोक्ष घेता न घेता जर जीव गेला तर त्याला नरकवास मिळाल्याशिवाय राहत नाही. तर तुझ्या हृदयात अमृत खूप आहेत, पूर्ण लंकेतले लोक मरतील पण तू मरणार नाहीत. हे कोणी सांगितलं, पुलस्ती ऋषींनी, आजोबांनी. मग त्या दिवशी मला मोक्ष मिळाला पाहिजे म्हणून देवाला विनंती केली. देवाने सांगितलं तुला मोक्ष देता येणार नाही. रावणाने एकच सांगितलं, भगवंता पुण्य करून जर तुम्हाला मोक्ष देत नाही तर पाप केल्यावर तुझ्या बापाला मला मोक्ष द्यावा लागेल. म्हणून त्या दिवसापासून रावणाने तप केलं. तपात देवाने मोक्ष देण्यासाठी नकार दिल्यानंतर तिथून पुढे पाप करायला सुरुवात केली आणि त्या पापाचा प्रायचित्त पृथ्वीवरच्या डोक्यावर भार झाला. ती पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली, गायीचं रूप धारण केलं, पृथ्वीवर दैत्य माजले. फक्त त्या दैत्याला मारण्यासाठी तू ये म्हणून पूर्वजन्माच्या पूर्व आश्रमीचे असणारे हो आज राजाचे सुपुत्र राजा दशरथ हे पूर्व आश्रमीचे हो राजे होते महाराज. त्या राजाचं नाव होतं, मला वाटतं कौशल्याचं नाव होतं आदिती, बरोबर ना. आणि महाराज पूर्व आश्रमीचे कश्यप नाही, हां कश्यप आदिती हा जोड आहेत, बरोबर, हां ते असते. पण त्यांनी तप केलं नर्मदेच्या तीरावर, एका पायावर उभं राहून, अंगठा हातात धरून. भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हणे मागं काय मागायचं, म्हणे मला काहीच लागत नाही. कोणी सांगितलं, कश्यपाने. पण आदितीने सांगितलं त्यांना काही लागत नाही, मला लागतं. म्हणे मग तुला काय लागतं, तुमच्यासारखा सुपुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, चालेल म्हणे, काय हरकत नाही. आशीर्वाद दिला. बऱ्याच काळ ते कैलासात राहिले आणि मग आज राजाच्या पोटी राजा दशरथ म्हणून त्यांनी अयोध्येत अवतार घेतला. खूप मोठा इतिहास आहे. तर तुम्हाला एक जाताना सांगतो, हे नवरात्री आहे ना, फक्त रावण ज्या दिवशी मारला 9 दिवस त्याचं व्रत केलं, 10व्या दिवशी रावण मारला. रावण मारल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता आपण सीमोल्लंघन खेळवतो का नाही प्रमोद पाटील. सीमो उल्लंघन, सीमा म्हणजे काय, गावाची सीमा उल्लंघन करून पलीकडे जाणं. म्हणजे रावणाला मारल्यानंतर रामाच्या सैन्यानं सीमेचं उल्लंघन केलं, ते मध्ये गेले. त्याच्यानंतर युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यावर त्यांनी समुद्रावर शस्त्र धुतले. म्हणून आपले लोक शस्त्रपूजा करतात. कुऱ्हाडीची पूजा, इळेची पूजा, बांधकोराचं ते पावडर राहतं त्याची पूजा आहे का नाही, हो आपले सारे आहे का नाही, आणत्या का नाही, चाकूची पूजा, इळीची पूजा आहे का नाही, शस्त्रपूजा, ती शस्त्रपूजा तिथं. आणि आनंद झाला म्हणून आजही लंकेला आपट्याचे झाडं जास्त आहेत. ते आपट्याचे पानं तोडले ह्या वानर सैन्याने, एकमेकावर उधळले. म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याचं पान सोनं म्हणून द्यायचं, सोनं म्हणून घ्यायचं, एवढा मान आपट्याच्या झाडाला दिला. सीमो उल्लंघन केलं आणि रावण मारला. त्या दिवसाचं नाव आहे विजयादशमी. तो दिवस परवाच्या दिवशी, त्या दिवसाचं काय नाव, विजयादशमी म्हणजे दशहरा. दशहरा म्हणजे 10 तोंडाचा रावण ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी मारला त्या दिवसाचं नाव काय, दशहरा. दसरा म्हणजे तो दसरा आता परवा दिवशी येणार आहे. मग तुम्हाला जर खरंच नवरात्र साजरी करायची असेल तर आपले चित्त मन बुद्धीत हो अहंकार रूपी जो रावण भरला तो मारा. पोरायला चांगले संस्कार लावा. बिगर बाहेरचं जंपर घालून पोरगी जर नाचायला जात असेल तर त्याला तसं ते चालत नाही. तुम्ही मला नाव ठेवा, काही म्हणा, पण बाळानो जाताना एक सांगतो, शेवटचं वाक्य वापरतो, शेवा संपवतो. या नवरात्री उत्सवामध्ये फक्त देवीचं चिंतन करा, आई भगवतीचं नामस्मरण करा. आणि प्रभू रामचंद्रांनी जसा आई भगवतीला रामाला विजय मिळवून दिला
तोच विजय जन्मोजन्मी तू मला दे, हे मागणं भवानी मातेकडे मागणं म्हणजे नवरात्र आहे. आणि ती नवरात्र आजची आहे. याचा अर्थ काय? जीव शिव दोन्ही आहे का नाही? जीव शिव दोन्ही संबळ घेऊन आनंदे नाचती हो, आणि 88 सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती हो. 33 कोटी देव चामुंडे उदो उदो करीती हो. पुढं उदो बोला उदो बोला उदो बोला माझ्या माऊलीचा हो. सर्वांनी भजन करा. मी सांगतो तोपर्यंत कोणी जागेवर हलायचं नाही. 8:30ला सुरुवात झाली, 9:30 वाजवली म्हणजे 2 तास कंप्लीट झाले. 5च मिनिटात कीर्तन संपवतो, पण जोपर्यंत कीर्तन संपत नाही तोपर्यंत कोणी जागेवर हलायचं नाही. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवा, मुखाने मंगल विठ्ठलाचं भजन करा. 1-2 मिनिटात आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ओ हरि जय जय जय, हरि जय 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 जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि जय 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 जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरि जय जय. हरि जय हरि जय जय, हरि जय जय, हरि जय 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 जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. बस बस. मी काय म्हणतो, आता काय हार आणू नका, लय झाली ते तुम्ही तिकडून ते असं नाही ना. कीर्तन संपलं. आज आहे ना, हे बघा आपल्या अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवातला ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत, देवी भागवत, वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं पूजनीय
आदरणीय वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध भास्करगिरीजी महाराज, महंत रामगिरीजी महाराज, आचार्य डॉक्टर शुभमजी महाराज कांडेकर व हरिभक्तपरायण विकास महाराज बनसोड. विकास महाराज कुठे आहे? हां, कीर्तनाला गेले. बरं. यांच्या आधिपत्याखाली हा सप्ताह चालू होतो आहे. या सप्ताहामध्ये आमचे चिरंजीव आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर आचार्य शुभमजी महाराज आणि आमचे प्रमोद महाराज